राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शोएबभाई खाटिक यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी तर पप्पू हाजी जहीर कुरेशी यांना प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर। सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजितदादा मोरे साहेब यांच्या शिफारशीने अल्पसंख्याक विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शोएबभाई खाटिक यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी तर पप्पू हाजी जहीर कुरेशी यांना प्रदेश उपाध्यक्ष व छोटू हाशमी यांना नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी इद्रिस पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कार्यक्रमास सोबत राष्ट्रीय महासचिव ताहिर बेग मिर्झा, प्रदेश कार्यकारिणीचे महासचिव हसीन अख्तर साहेब तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। ही नियुक्ती अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, रोजगार आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याच्या ध्येयाने करण्यात आली आहे। नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस म्हणून शोएबभाई खाटिक यांनी समाजहितासाठी कार्य करण्याचा आणि सर्व स्तरांवरील बांधवांसोबत विश्वासाने, समर्पण आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। शोएबभाई खाटिक यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की ही जबाबदारी स्वीकारताना मला समाजासाठी कार्य करण्याची आणि अल्पसंख्याक बांधवांच्या शिक्षण, रोजगार व विकासासाठी योगदान देण्याची संधी मिळाली आहे। आपला विश्वास आणि आशीर्वाद मिळावा हीच माझी प्रार्थना आहे। या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याला बळ मिळेल आणि समाजाच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा मार्ग मोकळा होईल। सर्वांनी एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट।